संपले, आता सुनेच्या 4 दिवस येऊ द्या. काय सासू 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 रसुलीने काय नुसतं बघत बसायचं. बायची 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 40 वर्ष झाली तरी बायची. किती वर्ष झाल्यावर घरची. इतके दिवस लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या असं म्हणत अजित पवारांनी बारामतीच्या जनतेला आवाहन केलं होतं. मात्र अजित पवारांच्या या विधानानंतर शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यातच फरक आहे असं म्हटलं. थोडक्यात सुनेत्रा पवार या मूळच्या पवार नाहीत असंच शरद पवारांनी म्हटलंय. शरद पवारांच्या या विधानानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं. महायुतीच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांवर यावरून टीकाही केली होती. मात्र अजित पवारांनी यावर बोलण्याचं टाळलं होतं. मात्र आज बारामतीत बोलत असताना अजित पवारांनी शरद पवारांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतलाय. आता सासूचे 4 दिवस झाले, सुनेचे 4 दिवस येऊ द्या. 40 वर्ष झाल्यावरही सून घरची होत नाही का? किती वर्ष झाल्यानंतर ती घरची होणार असा सवाल त्यांनी जाहीर सभेतून विचारलाय. अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूया. पण तडफणं बंद करा. पाण्याचा प्रश्न खूप ज्वलंत आहे, त्यासाठी मार्ग काढा. म्हणूनच हे अभ्यास करून हा सगळा मार्ग काढलाय. पण त्याकरता 7 तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज घड्याळाला आहे. घड्याळाला आहे. तुम्ही आता गाडी साहेब तुम्ही पाठवून त्याच्या संदर्भात या सगळ्यांना जरा व्यवस्थित सांगा. काही वडील झाले जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणून जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे 4 दिवस संपलेत, आता सुनेच्या 4 दिवस येऊ द्या असं सांगा. काय सासू 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 रसुलीने काय नुसतं बघत बसायचं. बायची 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 असं असतं करा. असतं करा. आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. 40 वर्ष झाली तरी बायची. किती वर्ष झाल्यावर घरची. सांगा बहिणींनो. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की या बाकीच्याही संदर्भामध्ये आपल्याला या सगळ्या तुम्ही जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. 90 मी राजकारण सुरू केलं. 90 पासून कालपर्यंत मागच्या निवडणुकीपर्यंत कधी नेत्यांना एक फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या सभेला यायचे की नाही. आता का गावगाव फिरतात, गावाला विरोध करतात. मी इतक्या वर्ष साथ नाही दिली. कशात कमी पडलो. आणि त्यामुळे मी सांगतोय की याच्यामध्ये भावनिक होऊ नका. त्या संदर्भामध्ये आता कुणी फिरताय. जरा 7 तारखेचं मतदान उद्या. 8 तारखेला ह्याच्यातल्या 2-4 लोकांनी तर नाही परदेशी दौरा काढला तर नावात आले. या लोकांचं काम नाही. आता उगीच येत आहेत असं तसं काय कुंकू सांगतायत. आता काही आम्ही टँकर देऊ, आम्ही चारा देऊ, आम्ही छावणी देऊ,